पाठ राखीण या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहत असतो इकडे सुलक्षणा चिडलेली असते. ती ते अंबिका आणि सगुणाला म्हणत असते, त्या प्राजक्ताने खरं तर माझ्या आलोकचा अपमान करून खूप मोठी चूक केलेली आहे, याची शिक्षा तर मी तिला देणारच असं म्हणून सगुणाला म्हणत असते. तिचे मामा ज्या हॉस्पिटलमध्ये त्यांची ट्रीटमेंट सुरू होती तिथे जा आणि ते कोणत्या औषधावर जिवंत आहेत ते औषध शोधून काढा आणि ते औषध या अख्ख्या मुंबईतून गायब करा. त्यांना ते औषध भेटलंच नाही पाहिजे. आता त्या प्राजक्ताला कळेल की ही सुलक्षणा नेमकं काय आहे आणि काय काय करू शकते, म्हणून तिच्यावर अशी अवस्था आणणार आहे की तिला माझे पाय धरावेच लागणार आहेत आणि या खेळामध्ये खरं मी जिंकणार आहे असं ते सुलक्षणा सुडाच्या भावनेने सगळं काही बोलत असते. आता अंबिका आणि सगुणा तर धक्का बसलेला असतो ह्या सगळ्या काही गोष्टी आहेत. आता इकडे दुसऱ्या बाजूला अगदी सुलक्षणाचं म्हणणं सगळं खरं झालेलं असतं. मामांना फार त्रास होऊ लागलेला असतो, त्यांना खोकला येत असतो. इकडे प्राजक्ता आणि त्याचबरोबर भाग्यासुद्धा घरी धावतच आलेले असतात. मामी तर फार घाबरलेले असतात. मामाची ही अवस्था पाहून मामी म्हणत असतात, मला काही कळत नाही, यांचं औषधसुद्धा भेटत नाही कुठेसुद्धा आणि घरात पाणी नाही, लाईट नाही, ह्या सर्व गोष्टी का चालल्यात आणि कशामुळे होतात हेच मला कळत नाही असंही ते मामी म्हटले. आता भाग्या आणि प्राजक्ता पुढे तर मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. प्राजक्ताला तर मामांची ही अवस्था अजिबातच पाहत नसते. हे सगळं काही फक्त सुलक्षणाच करू शकते हे पक्क आता प्राजक्ताला कळलेलं असतं, कारण की प्राजक्ताने खरं तर आलोकचा अपमान केलेला असतो आणि सुलक्षणाला सुद्धा बऱ्याच गोष्टी सुनावलेल्या असतात आणि त्यामुळे सुलक्षणा हे सगळं काही करत आहे हे प्राजक्ताला बरोबर कळलेलं असतं. आता प्राजक्ता आलोकसोबत लग्न करेल का नवीन काही मार्ग काढेल हे पाहण्यासारखंच आहे. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेच्या अपडेट, नवीन प्रोमो जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.